नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला व्हिडिओ ऑन करा. सरांनी व्हिडिओ ऑन करा. मला बघू द्या सगळ्यांचे छान छान चेहरे. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्यू. सगळ्यांनी एका शब्दावर लगेच व्हिडिओ ऑन केले. थँक्यू. चला, आज आपण इथे रेकी शिकणार आहोत. रेकी. रेकी म्हणजे काय? व्हॉट इज द रेकी? हे सर्व आपण बघणार आहोत. पण रेकीचा जो पहिला दिवस असतो ना, तो असतो आत्मशुद्धीकरणाचा. आज आपण स्वतःचे आत्मशुद्धीकरण करणार आहोत. कसं काय ते आता आपण सर्व बघणार आहोत. ओके. आता आपल्याला बघायचं आहे का? बघा, आज आपण ग्रुपवर एवढे 2 का 3 ग्रुप झालेले आहे. एक एक ग्रुप फुल होतो आहे. त्याच्यातून लोक इकडून इकडे ट्रान्सफर केले जात आहेत ग्रुप फुल झाल्यामुळे. 2-3 ग्रुपवर मेसेज आलेला होता क्लासचा. त्यातून तुम्ही लोकांनी डिसिजन घेतलेला आहे का नाही, मला काहीतरी शिकायचं आहे, मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस करायचा आहे, मला जो हा वेळ मिळालेला आहे तो मला याच्यासाठी वापरायचा आहे. हा तुम्ही डिसिजन घेतलेला आहे. म्हणून सर्वात पहिले काय करायचं आहे, आपल्याला एक हात आपला मागे जाऊ द्यायचा आहे. करा सगळ्यांनी. सगळ्यांनी आपला एक हात मागे जाऊ द्या आणि आपल्या पाठीवर शाबासकी घ्या. सर्वांनी स्वतःला शाबासकी द्यायची आहे. कारण बघा, आपले पाठ थोपवायला आपणच आहोत. कारण आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस घडवून आणणार आहोत. युनिव्हर्सने ही संधी प्रत्येकाला दिलेली नाहीये. ग्रुपची आजच्या क्लासची जी लिंक होती ती ग्रुपमध्ये सर्व लोक होते. एवढ्या लोकांपर्यंत आलेली आहे. 3 ग्रुप पूर्ण फुल भरलेले आहेत. एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत ही लिंक गेलेली आहे. आणि त्यातून तुम्ही तो डिसिजन घेतलेला आहे आणि तुम्ही ते योग्य वेळी तिथे जॉईन झालेले आहात. युनिव्हर्स हे तुमच्याकडनं करून घेतो आहे. याच्यासाठी युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. आपल्याला सगळ्यात पहिले युनिव्हर्सला थँक्यू म्हणून आपण सुरुवात करणार आहोत. ओके. तर आता मला तुम्ही सांगा, आता सगळ्यांनी नोटबुक पेन घेतलेला आहे. मी मेसेज केलेला होता तुम्हाला सगळ्यांना नोटबुक पेन घ्यायचा आहे. तर आता सर्वांनी आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या लिहून काढायच्या आहेत. आपल्यावर स्वतःवर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या लिहायच्या आहेत. माझा आवाज ओके आहे सगळ्यांना? असा थंब दाखवला तरी चालणार आहे. ओके आहे? ओके, चला. आणि हे सांगता सांगताच मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवले, आपण 6 दिवस रेकी लेवल 1 शिकणार आहोत. तर 6 दिवस जर तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवले, आपण एकमेकाशी चर्चा करत, एकमेकांचे प्रश्न सॉल्व्ह करत, एकमेकाशी बोलत, छान पद्धतीने जर आपण आपल्यामधलं कम्युनिकेशन ठेवलं, तर मलाही ना असं शिकवायला एक हुरूप येईल. का माझ्या समोर बसलेले आहेत नुसते सगळ्यांचे व्हिडिओ जर बंद राहिले तर मला नाही वाटणार कसं एक हुरूप घेऊन तुम्हाला शिकवावं. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत. अगदीच तुम्ही ऑफिसला असाल, कुठे बाहेर असाल, पॉसिबल नसेल तर त्यावेळेला तुम्ही बंद ठेवला तर चालणार आहे. भारती मॅडम, तुम्ही ऑफिसला असाल तर तुम्ही बंद ठेवला तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. येस. व्हिडिओ ऑन राहिले ना तर असं खूप सुचतं अहो बोलायला. आता आपल्याला असं वाटतं ह्या स्टुडंटला आपण काय काय शिकवू, अजून काय सांगू शकतो, अजून काय सांगू शकतो. ओके. येस. सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे. नोटबुक पेन घेतलेले आहे सगळ्यांनी सोबत? सर्वांनी सोबत नोटबुक पेन घेतलेले आहे. सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. थँक्यू रमेश सर. आपल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे. आपल्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या आहे आतापर्यंत त्या सर्व आपल्याला लिहायच्या आहेत. जबाबदाऱ्यांमधून आपली सुटका नाही, ते आपल्याला पार करणंच आहे.
सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या सर्व लिहायच्या आहेत. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. सर्वांनी लिहायच्या आहेत. झाल्या लिहून? येस, व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या पेजवर आहे ना, तुम्हाला तुमच्या समस्या लिहायच्या आहे. तुमच्या लाईफमध्ये असलेल्या सगळ्या समस्या नवीन पेजवर लिहायच्या आहेत. पासपोर्ट लिहू नका, दुसरा नवीन पेज घ्या, त्याच्यावर लिहा तुमच्या लाईफ मधल्या तुमच्या सगळ्या समस्या, आर्थिक, शारीरिक, मानसिक, सर्व समस्या तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत. सर्व समस्या तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत. सर्व समस्या लिहून काढायच्या आहेत आपल्याला. आज पेपरवाला आला नाही, हे देखील आपल्याला लगेच टेन्शन येतं, लगेच हे होतं. आज कामवाली बाई आली नाही, का आली नाही? फोन पण नाही केला तिने, फोन उचलत पण नाहीये, लगेच टेन्शन घेतो आपण. आपल्या सर्व समस्या लिहून काढायच्या आहेत आपल्याला. सर्व समस्या आपल्या लाईफ मध्ये आज आपल्याला सर्व लिहून काय करायचं आहे, मन से खाली हो जाना है. आपल्या मनात काहीच ठेवायचं नाही आज. मन से खाली हो जाना है आज. मन से खाली हो जाना है.
झाल्या लिहून? सर्व समस्या लिहून झाल्या? आता मला एकाने सांगा, 2-3 जबाबदाऱ्या सांगा. कोण शेअर करेल? सगळ्यांच्या सारख्याच जबाबदाऱ्या राहतात, तरी पण आपल्या ज्या सगळ्यांच्या सारख्या असतात अशा जबाबदाऱ्या कोण सांगणार आहे? उत्तरा मॅडम, बोला. माईक ऑन नाही झालाय तुमचा. आता बघा बरं. हा, नमस्ते. बोला आता. घरची कामं, जबाबदाऱ्या म्हणजे घरची कामं, मुलांचा डबा, मुलांना शाळेत सोडणे, त्यांचा अभ्यास घेणे, शाळेतून परत घेऊन येणे आणि घरकाम, घरच्यांची सगळी परत इस्त्री हे ते आणि क्लासेस आहेत माझे. क्लासेस मुला परत ते घरकाम करून परत क्लासेस चालवायचे. येस 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 हो. येस, ह्या जबाबदाऱ्या आहेत. आणि आता हो. चला तुम्हीच सांगा आपल्या समस्या काय आहेत. समस्या, माझ्या क्लासला नवीन स्टुडंट मिळत नाहीयेत. म्हणजे सुरुवातीला मिळतात आणि मग नंतर थोडे दिवसानंतर कमी होतात. म्हणजे आहे ते स्टुडंट असतात पण नवीन मिळत नाहीयेत. आणि येस अभ्यासात मुलीचे थोडेसे मार्क्स कमी झाले ते लॉकडाऊन नंतर. आणि शाळेची फी थोडीशी पेंडिंग आहे. कामवाल्या मावशी आमच्या गावी गेल्यात. या सगळ्या त्यामुळे समस्या. कामाचा लोड वाढलाय. येस येस येस, हा. बरोबर. आणि ह्या सगळ्यांच्या आहे बर का. यांनी सगळ्यांच्याच त्या आहेत. हो. सांगितल्या त्या सगळ्यांच्या समस्या आहेत. तर हे हो. बघा, आता मला तुम्हाला तेच सगळ्यांना सांगायचं आहे. आपण आता उत्तरा मॅडम हे फक्त आता एक नाव आहे. आपल्या सगळ्यांच्या समस्या ह्याच आहेत जवळपास. का मुलांचा अभ्यास, आपल्या जे घराचं जे रोजचं रुटीन आहे, ओके, आणि आपल्या समस्या आणि जबाबदाऱ्या. बघा, आपण सगळ्यात पहिले जबाबदाऱ्या लिहिल्या, त्याच्यातही आपण स्वतः कुठेच नव्हतो. मी बोलू का थोडं? एक मिनिट मॅडम, एक मिनिट, एक मिनिट. मी सगळ्यांना चान्स देणार आहे, पण मला फक्त थोडा टॉपिक तुम्ही कव्हर करू द्या, हा, नंतर ना माझे माझा वेगळा वेगळा आहे हो म्हणूनच हो बोलले. हो. रेकी लेवल 1 जो आपला फ्री क्लास आहे, 6 दिवसाचा आहे, तो 6 दिवसातही पूर्ण होत नाही. इतका सिलेबस राहून जातो आपला कम्प्लीट करायचा. बोला. बोलू मी? हा, बोला ना आता. हा, म्हणजे मी आता 71 वर्षाची आहे. म्हणजे थोडंफार तशी मी रिटायरमेंट घेतल्यासारखीच आहे. तरी पण येस, घरातल्या जबाबदाऱ्या असतात, मदत करावी लागते, सगळं होतं. पण त्याशिवाय सुद्धा आपल्यासाठी वेळ काढून स्वतःला आनंदी ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतंय आता. येस येस कारण येस, कसं होतं, ही यंग जनरेशन ही आपल्याला समजून घेत नाही, त्यामुळे आपण घरात फार एकटे पडतो. बरोबर आणि आहे. अशा वेळेला थोडं रेकी करून आपलं स्वतःला सावरता आलं तर सावरावं, हा एक माझा हेतू आहे हा क्लास करण्यामागचा. बरोबर आहे, अगदी परफेक्ट आहे. तर आता मी तुम्हाला सांगते का, मी तुम्हाला आज समस्या का क्लासच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला समस्या आणि जबाबदाऱ्या लिहायला लावल्या. तर हो. आता बघा, समस्या होत्या त्याच्यात आपण सगळ्यात पुढे होतो. का मला स्टुडंट मिळत नाहीये, मला सगळं असं होतं आहे, ओके. त्याच्यात आपण सगळ्यात पहिले स्वतःला ठेवलेलं होतं. आणि जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या होत्या, तर मुलांचा अभ्यास होत नाहीये, लॉकडाऊन मध्ये कामवाली बाई येत नाहीये. म्हणजे समस्यांमध्ये आपण सगळ्यात पहिले एक नंबरला आहे, आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपण कुठंच नाहीये. समस्या ठीक आहे, आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतातच, ते आपल्याला राहणारच आहे, तर आपण त्याच्यावर स्वतः पुढे आहे. पण जबाबदाऱ्यांमध्ये मी कुठे आहे का, मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे, मी स्वतःच्या हेल्थची काळजी घेणार आहे, मला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या लॉकडाऊन मध्ये माझ्या काही गोष्टी राहून गेल्या होत्या आवडीच्या, त्या मी आता पूर्ण करणार आहे. माझी हेल्थ, माझं आरोग्य, याच्याकडे मी कधी लक्ष देणार आहे, कधी लक्ष देणार आहे. माझं मी रोजचं डेलीचं मला मेडिटेशन करायचं आहे, मला योगा करायचा आहे. जर मी फिट राहिली तर मग मी माझं जे माझे ट्युशनचे मुलं आहेत त्यांच्यासाठी वेळ देऊ शकेल. मी काहीतरी रीडिंग केलं, काहीतरी वाचन केलं, तर मी त्यांना नवीन नवीन काहीतरी सांगू शकणार आहे. हा स्वतः मधला मी कुठे गेलेला आहे. स्वयंपाक करतो आपण, 2 टाइम छान गरम गरम जेवण करतो, आणि सकाळी जेवायला बसतो का हळूच फ्रीज मधून वाटीभर भाजी काढतो का रात्रीची होती छान झाली होती, महागाची कशाला फेकायची.
होते कधीतरी जास्त, प्रत्येकाच्या घरात होतं. ही गोष्ट प्रत्येकाच्या घरात होते. मी कोणालाही असं पर्सनली एकाला बोलत नाहीये. ही गोष्ट माझ्याही घरात होते, प्रत्येकाच्या घरात होते. का थोडीफार भाजी जास्त होते, आपण लगेच ती पुढे आपल्या पुढे घेतो. बाकी फॅमिली मेंबर कोणालाही देणार नाही. मग आपण आपल्या काय काळजी घेतो आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम दिवसभराचं इतकं रुटीन पॅक असतं, जॉब आहे, हे आहे, घर आहे, मुलांचं शिक्षण आहे, सगळं करून आम्हाला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. तर वेळ काढावा लागतो. जे लोक सकाळी 6 वाजेला उठतात ना, त्यांनी फक्त 1 तास लवकर उठायचं डेली. 5 वाजेला जरी उठले ना, ते 5 ते 6 हा जो टायमिंग आहे, त्याच्यात मी कोणासाठीच काही करणार नाही, मी स्वतःसाठी करेल. स्वतःसाठी योगा करेल, मेडिटेशन करेल, अजून काही माझे रिडिंग्स असतील, काही जे मला आवडतं आहे का ते करणार आहे मी. तो माझा वेळ राहणार आहे 1 तासाचा. जर तुम्ही रोज 1 तास दिला तर एका महिन्याचे 30 दिवस राहता, तुम्हाला 30 तास एक्स्ट्रा मिळत आहे. जवळजवळ 1.5 दिवस तुम्ही एक्स्ट्रा जगता आहात त्याच्याने. त्याच्यामुळे आता आपल्याला हे पण नाही म्हणता येणार का मॅडम वेळच नाहीये, मुलाची 10वी आहे, त्याच्याकडे बघू का, काय करू. कुठलंच कारण आपण देऊ शकत नाही. स्वतःसाठी तुम्ही 1 दिवस खरंच करून बघा. तो 1 तास सकाळी एकट्या उठा, लवकर 1 तास उठा आणि पूर्ण घरामध्ये असं छान एकदम असं सगळ्या रूम मध्ये अगदी फिरा मस्त. तो पसाऱ्याकडे पाहू नका, घरातल्या पसाऱ्याकडे पाहू नका त्या 1 तासामध्ये, का मला हे आवरायचंय का ते आवरायचंय. काहीच नाही. तो 1 तास फक्त माझा स्वतःचा राहणार आहे. का त्या 1 तासात मला जे आवडतं आहे ते मी करणार आहे. काहीच नाही आवडलं तर मी झोपून घेईल. मला झोपायलाही आवडतं, कारण 1 तास मी एक्स्ट्राचा 1 तास झोपण्यात देईल. माझ्या जे आवडतं ते करा. आता आपण बघूया का, उत्तरा मॅडम मला एक अजून सांगा, का तुमची जी स्माइल आहे ती खूप सुंदर आहे. ओके, थँक्यू. ते तुमच्या डोळ्यांमुळे खूप उठून दिसते आहे. तर तुमचे जे डोळे आहेत ते मी तुम्हाला आज एक ऑफर देते, का मी तुम्हाला 5 करोड रुपये देते, तर मला एक डोळा देता त्याच्यातला. मी खरंच डोळे दान करणार आहे. नाही, आता देता का मला ते सांगा. आपण गेल्यावर काय दान करणार आहोत ते, मग आता ते आपण गेलो आहे त्याच्यानंतर ते शरीराचं काय होतं ते नाही मला बघायचं. आत्ताच म्हणते मी, आज मला तुमचा एक डोळा द्या, खूप सुंदर एक डोळे देऊ आहेत. शकते मी. हो, एक देऊ शकते. 5 करोड रुपये कारण देते मी तुम्हाला. एक देऊ शकते मी डोळा, कारण मी माझ्या बॉडीचे बरेचसे अवयव दान करणार आहे. अहो मी ते ठरवलंय. नंतर तुम्ही करा. आज मला आणि 5 करोड देते मी तुम्हाला, तुम्हाला एक तुमचा डोळा देतात का? हो, देऊ शकते मी. बरं बरं, चला आणि यांचं एक आलेला आहे डोळा. मी अजून स्वाती मॅडम एक मला थोडं तुमचा एक हात देणार का? मी तुम्हाला 20 करोड रुपये देते, मला तुमचा हात देणार का एक? माईक ऑन करा स्वाती मॅडम. स्वाती मॅडम, आवाज येतोय माझा? तुमचा माईक ऑन करा ना. माईक ऑन करा, तिथे बघा माईकचं असेल ना, त्याला क्लिक करा, ऑन होईल तुमचं. नाही होते? झाला, बोला आता. नाही नाही देऊ शकत. नाही देऊ शकत का हो? 20 करोड कमी झाले का? एका दिवसात तुम्ही करोडपती बनून जाताय ना. नाही, हात महत्वाचा आहे. येस, हे बघा, जसं आता स्वाती मॅडम बोलल्या का आपल्याला 20 करोडला सुद्धा आपला हात देत नाही आपण. उत्तरा मॅडम खूप दिलदार आहे, त्या लगेच आपल्याला देऊन टाकता आहेत. पण सगळे जण तसे राहत नाही. सगळ्याला आपलं शरीर हे खूप प्यारं आहे. जोपर्यंत हा देह आहे, या देहामध्ये जीव आहे, आपला प्राण आहे, तोपर्यंत आपला ह्या देहामध्ये खूप जीव आहे. आपण त्याला खूप जपतो. आणि बघा, आज 20 करोडला एक हात देत नाहीये. हे 20 करोड, हे 20 करोड, हे झाले 40 करोड रुपये आहेत माझ्याकडे. म्हणजे म्हणजे मग माझं शरीर किती करोडचं आहे विचार करा. एका डोळ्याची किंमत मी 5 करोड लावली होती, 2 डोळ्यांची झाली 10 करोड. हे तर मी अंदाजे टाकते बरं का, असं काही असं फिक्स नाहीये का 5 करोडलाच डोळा जाईल. तो तो खूप करोडोपेक्षा आपला त्याला किंमत नाही, इतका अनमोल डोळा आहे आपला. आपला हातही अनमोल आहे, का त्याला किमतीच्या बाहेर आहे तो. 20 करोड तर काहीच अमाऊंट नाहीये त्याची. ओके, म्हणजे आपलं शरीर किती करोडोचं आहे हे मला त्याच्या मागे सांगायचं आहे. का 20 करोडची ऑफर सुद्धा आपण नाही म्हणतो का नाही, माझं माझं शरीर मला पाहिजे आहे. आज माझे हातपाय चांगले राहिले तर मी कोणावर डिपेंड नाही राहणार आहे. मग आज आपलं करोडोचं शरीर आहे, आज आपण त्याच्यासाठी काय करतो आहे हो?
काय करतोय? आपल्या आनंदाचं रिमोट सुद्धा आपण दुसऱ्याच्या हातात दिलेलं आहे. आणि आजकाल तर एकदम नवीन फॅड आलेला आहे. माझा बर्थडे आहे, तर सगळ्या माझ्या फ्रेंड सर्कलने आणि नातेवाईकांनी मला एक तर विश करायलाच पाहिजे. नाही केलं म्हणजे मम्मी पुढच्या वेळेस तुला करणार नाही. दुसरी गोष्ट आहे का, ज्यांनी ज्यांनी विश केलं आहे ते सगळे स्टेटसला ठेवायचे की मला एवढे लोक मला विश करतात. म्हणजे तो एक आनंद मिळायला लागून गेलेला आहे. आणि जर ज्याने केलं नाही आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचे पकडले जातात ते आपले मिस्टर. जर त्यांच्याकडनं बाय चुकून आपल्याला जर विश करायचं राहिलं किंवा बर्थडे आहे हा जर लक्षात नाही राहिला, मग त्या दिवशी आपला पूर्ण दिवस आपण खराब करून घेणार. का अजून तुमच्या लक्षात कसं आलं नाही माझा आज बर्थडे आहे. अजून म्हणजे आपल्या आनंदाचं रिमोट कोणाच्या हातात आहे? बर्थडे कोणाचा आहे? आपला आहे. तो सेलिब्रेट कोणाला करायचा आहे? तो आनंद कोणाला व्यक्त करायचा आहे? आपल्याला करायचा आहे. पण ती समोरच्या व्यक्तीने मला विश केलं तर मग मी आनंदित होणार आहे. मग आपल्या आनंदाचं रिमोट कोणाकोणाच्या हातात देऊन ठेवलंय आपण? विचार करा. ओके. बघा, आपल्याला आपला बर्थडे आलेला आहे, तर आपल्या हातात आपल्या घरातला जो प्राण ऊर्जा असलेला एवढा मोठा किचन आपल्या हातात आहे. त्या दिवशी बनवा ना आपल्या आवडीची भाजी. आता मला एक सांगा सगळ्यांपैकी, का आपल्या आवडीची भाजी कोणाच्या लक्षात आहे का ही भाजी मला आवडते आणि घरच्यांना पण माहिती आहे का मला ही भाजी आवडते? आपण स्वतः विसरून गेलेलो आहे आता आपल्याला कोणती भाजी आवडते. आपण काय करतो, सासरचे जे आपले मुलं आहे, मिस्टर आहे, सासू सासरे, सगळ्यांच्या आवडीचं लक्षात ठेवतो आणि त्यांच्या आवडीप्रमाणेच आपली आवड करून घेतो का नाही. आता मला पण हेच आवडतं, करते मी आज हेच. आपलं स्वतःच्या आवडीचं काय आपल्याला आवडतं ना, आत्ताच्या आत्ता तुम्ही एक फोन आपल्या आईला लावा. आई एका सेकंदात सांगेल बेटा तुला हे आवडतं रे. आपली आई आपल्याला सांगेल. कारण आपल्याला काय आवडतं ना, आपल्या आईला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे का आपल्याला काय आवडत होतं आपण लहान होतो तेव्हा. आपण विसरून गेलेलो आहे. आपण दुसऱ्यासाठी इतका जीव टाकतो, इतकं सगळं करतो, पण स्वतःची एक आवडीची भाजी सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. सगळ्यांना जे आवडतं ते आपल्याला आवडायला लागून जातं. आपण दिवसभर इतकं झटतो, आपल्या घरासाठी झटतो. तेच आज माझ्या क्लासमध्ये जे बंधू बसलेले आहेत त्यांना तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही जेव्हा संध्याकाळी घरी येता, दिवसभरातून थकलेली आपली बायको असते, तिला फक्त प्रेमाने एक पाठीवरून हात फिरवा आणि तिला फक्त म्हणा, दमलीस का ग आज? म्हणजे हे जे शब्द आहेत ना, दमलीस का ग आज, हे तिला इतकी एनर्जी देता तर ती परत दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने आणि तेवढ्याच एनर्जीने आपल्या घरासाठी एकदम खंबीरपणे उभी राहायला तयार असते आणि सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडते. फक्त ती भुकेली असते त्या प्रेमाच्या 2 शब्दांची. आज आपलं सगळं सोडून आलेली असते ती. विचार करा, तुम्हाला जर 2 दिवस कोणाच्या घरी राहायला लावलं ना, तरी तुम्ही एकदम अस्वस्थ होतात का नको चल आपल्या आपल्या घरी, कोणाच्या घरी कसं वागवायला मिळतं, कसं ऍडजस्ट. तुम्ही एकदा फक्त इमॅजिन करून बघा का 2 दिवस आपण कोणाच्या घरी गेलेलो आहोत राहायला. आणि आज तर आपण म्हणतो का आपल्या प्रत्येक आई वडिलांच्या मुलीमध्ये जास्त जीव असतो, जेव्हा ते आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देता तर त्यावेळेला त्यांचा जीव काय म्हणत असेल. आणि आपण इतकं स्वतःला झोकून देतो. तुम्ही करा ना, तुमच्या जबाबदाऱ्या आहे, आपल्याला सासू सासरे मुलं मिस्टर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, पण 24 तासातून आपल्या स्वतःसाठी 1 तास काढा. बघा, आपल्या लाईफमध्ये ना अशी एखादी एक व्यक्ती असते का तिचं नाव जरी काढलं ना तरी आपली तळपायाची आग मस्तकाला लागते. असते का नाही? एखादी व्यक्ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये असते तर तिचं नावही नको असतं काढलेलं. आहे का नाही प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये जीवनामध्ये? तर त्या व्यक्तीला आज आपल्याला काय करायचं आहे, आणि जेव्हा आपल्याला आपण निवांत असतो ना घरामध्ये, का आज मी निवांत आहे, माझे माझे कामं चालले आहे, शांततेने चाललं आहे, तर त्यावेळेला हमखास त्या व्यक्तीची आठवण येणार आपल्याला का खरंच माझं चुकलं होतं का? मी तर इतकं सगळ्यांसाठी इतकं सगळं करते, पण तरी माझा हात कोराच्या कोराच राहतो, मला काही यशच मिळत नाही. सगळ्यांसाठी करते, मला एवढे सगळेजण बोलून जाता, एवढं सगळं असं वागता. ह्या जुन्या 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 आठवणी, त्याच आठवणी आपल्या माइंडमध्ये राहतात. सायन्स काय सांगतं माहितीये का? आपण एका दिवसाला 55,000 ते 60,000 विचार करतो. आपला माइंड जो आहे ना, इतके विचार करतो. त्यातले सगळेच्या सगळे आपल्या लक्षात नाही राहतो, पण काही असे मोजके विचार असतात ना की ते आपल्या डोक्यातून बिलकुल माइंड मधून बाहेरच पडत नाही. पडतात का?
जेव्हाही आपल्याला निवांत वेळ झाला किंवा तुम्ही असं थोडंसं आरामात पडलेलं आहे डोळे बंद करून आणि थोडी जरी ती आठवण झाली तर बस तेच पूर्ण पिक्चर आपल्या डोळ्यासमोर दिसतो का मी काय चुकली होती, मी तर सगळं केलेलं होतं छान, पण माझ्याच वाटेला असं वागणं का आलेलं आहे. येतो का नाही? मग त्याच्यासाठी आज आपल्याला काय करायचं आहे, समोरच्याला बदलवायला जायचं नाहीये. आपण समोरच्याला, प्रत्येक सासू काय करते, नवीन सून आली का तिला बदलवायला जाते, सून जाते सासूला बदलवायला. त्याच्याने दोघंही एकमेकापासून बदलत नाही आणि वादविवाद चालूच राहतात. त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचंय, आपण स्वतः बदलायचंय आजपासून. का मी बदलणार आहे, मी शांत राहणार आहे, मी माझ्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवणार आहे आणि तोंडामध्ये मधाचा बोळा ठेवणार आहे. मी बदलणार आहे. कारण मला ज्या वेळेला मी निवांत राहते त्यावेळेला मला माझ्या चांगल्या आठवणी माझ्या माइंडमध्ये आल्या पाहिजे. का मी त्या जुन्या आठवणी ज्या माझ्या छान छान होत्या, सगळ्यांनी डोळे बंद करा आणि तो पहिला क्षण आठवा का ज्या वेळेला आपल्या हातात पहिलं आपलं बाळ आलेलं होतं. तो क्षण आठवा, नाही विसरू शकणार तुम्ही. पण त्या इतक्या अनमोल आणि इतक्या सुंदर क्षणाची आठवण आपल्याला किती वेळा होते. पण ह्या जुन्या आठवणी आपण नेहमी आठवत राहू, त्या नको आहेत आपल्याला लाईफमध्ये. आपल्याला आपल्या लाईफमध्ये त्या जुन्या आठवणी नकोय, पण त्या नेहमी आठवत राहणार. आपल्या मुलाचा पहिला बर्थडे, डोळे बंद करा, पूर्ण 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 पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येईल, पण ते नाही आठवत आपण. कारण जुन्या ज्या वाईट गोष्टी आपल्या बरोबर घडल्या ना, तो आपण जास्त रिकॉल करतो आणि त्याच्यात आपलं मन इतकं नाराज करून घेतो आणि काय होतं, तेच व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये पसरत राहतात. आपल्या घरामध्ये तेच आपले विचारांचे व्हायब्रेशन राहतात. तर आपण कुठेतरी आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी स्वतःच क्रिएट करत असतो. ते आपल्याकडनं कळत न कळत घडत असतात या गोष्टी. ओके. कारण काय म्हटलंय आहे, तुम्ही म्हणाल मॅडम आम्हीच आमचं घर निगेटिव्ह करतो का? नाही, शब्द ही ब्रह्मांड आहे. आपण एकीकडे शब्दांना ब्रह्मांडाची उपमा दिलेली आहे आणि आपण काय म्हणतो, मनामध्ये जे विचार करतो आपण, तर त्यांना काय म्हणतो, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे जे मी माझ्या मनात विचार करते तो वैराचाही मनात विचारायला नको. म्हणजे मग आपण प्रत्येक वेळेला ते विचार करतो ते चांगले आहेत का? आपल्या घरामध्ये आपण तसे व्हायब्रेशन सोडतो आहे, तर ते योग्य होत आहेत का? माझ्या घरासाठी हे योग्य राहणार आहेत का? त्याचा आपण आधी विचार करायला हवा. म्हणून आजपासून आपल्याला काय करायचं आहे, स्वतः बदलवायचं, स्वतः बदलायचं आहे. स्वतःला बदलवायचं, दुसऱ्याला बदलवायला जायचं नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, आज आपण एक मेडिटेशन बघणार आहोत. तर त्या मेडिटेशन मध्ये आपण युनिव्हर्स, ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत. आणि ज्यावेळेला आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो आणि आपल्याकडनं कळत न कळत चुकीने एखादी चुकीचा शब्द वापरला गेला असेल आणि त्यामुळे समोरची व्यक्ती ही आपल्यापासून दुखावली असेल, नाराज झाली असेल किंवा त्यामुळे ती परत आपल्याला उलट शब्द बोलली असेल, त्याच्यामुळे आपलं मन दुखावलं गेलं असेल, तर त्याच्यासाठी आज युनिव्हर्सला साक्षी ठेवून आपल्याला आज त्या मेडिटेशन मध्ये सगळ्यांची माफी मागायची आहे. का मी ज्यालाही काही माझ्याकडनं चुकून बोललं गेलेलं असेल, कळत न कळत माझ्याकडनं एखादी चुकीचा शब्द निघाला असेल आणि त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखवलं असेल, तर त्यासाठी मी त्या समोरच्या व्यक्तीची माफी मागते आहे. आणि समोरच्या व्यक्तीनेही जर मला काही बोललेलं असेल, माझं मन दुखवलं असेल, तर मी त्याला आज मोकळ्या मनाने माफ करून टाकणार आहे. आज तुम्ही जर म्हटलं ना, मी माफ करते, माफ करते, माफ करते, उद्यापासून तुमच्यामध्ये ते पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसायला लागतील. का जेव्हा तुम्ही त्याला माफ करून टाकलं ना, तुम्ही घरात निवांत राहाल ना, तर त्यावेळेला तुम्हाला त्या जुन्या आठवणींमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. आज आपल्याला त्या जुन्या आठवणी सोडायच्या आहेत. आपली ही जी बंद मूठ आहे ना जुन्या आठवणींची, ती आज आपल्याला सोडायची आहे. आणि ही बंद मूठ आपण जेव्हा ओपन करू, हे सगळं निघून गेलं आपल्या हातातून, जुन्या ज्या आपल्याला नको असलेल्या आठवणी, त्यावेळेला आपण नवीन एनर्जी घेण्यासाठी आपली जागा तिथे रिकामी होईल आणि नवीन ब्रह्मांडीय एनर्जी, जी रेकीची एनर्जी आहे, ती सकारात्मक एनर्जी आहे, ती घेण्यासाठी आपण रेडी होणार आहोत. त्याच्यासाठी आज आपला पहिला दिवस आहे आत्मशुद्धीचा. तुम्ही म्हणाल मॅडम हे बघा जुन्या आठवणी आहे मॅडम, त्यांनी इतकं वाईट वागलंय मॅम माझ्याशी, मी नाही विसरू शकणार. मॅडम ते खूप खराब वागलेले ते लोक माझ्याशी, मी नाही विसरू शकत. नाही विसरू शकत, खरी गोष्ट आहे. कारण तो आपल्या शरीराला नाही, मनाला आघात झालेला असतो. ज्या मनाला आघात झालेला आहे ना, त्या गोष्टी आपण खरंच नाही विसरू शकणार. पण आपल्याला काय करायचं आहे, आपलं पुढचं जो फ्युचर आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी सोडायच्या आहे. आज तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे.
का तो जर व्यक्ती महत्वाचा असेल तुमच्यासाठी तर तुम्ही रागाला सोडा, आणि जर राग महत्वाचा असेल तर त्या व्यक्तीला सोडा. तुमच्यासाठी आज महत्वाचं काय आहे ते तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. व्यक्ती महत्वाची असेल तर तो राग सोडून द्या, आणि राग महत्वाचा असेल तर त्या व्यक्तीला सोडा. आणि आज तुम्ही म्हणा मॅडम मी इथेच इथेच सॉरी म्हणायचंय ना मॅडम, मेडिटेशन मध्ये म्हणायचंय ना, चालेल मग मी म्हणून टाकते आणि मी माफही करून टाकते मॅडम. पण कुठे ना कुठे आपण ज्या वेळेला मेडिटेशन मध्ये ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो तर त्या व्यक्तीपर्यंत तो आपला मेसेज जात असतो. कुठे ना कुठे ती कनेक्टिव्हिटी ही होत असते. तर त्याच्यामुळे काय होतं, आज आपण मन से खाली हो जाना आहे. मनात कुठलेच आपल्याला कोणाच्या बद्दल रागाचे विचार, वाईट विचार किंवा त्यांचा आपल्याला राग आलेला आहे, मन नाराज आहे आपलं, हे सगळं आपल्याला आज सोडून द्यायचं आहे. बघा आज आपलं करोडाचं शरीर आहे. आपण आत्ताच आपल्या शरीराची बोली लावली होती बघा, 5-5 करोड 20-20 करोड त्याची अमाऊंट आपण साधी अमाऊंट लावलेली आहे. तर इतकं करोडचं शरीर आहे. पण या शरीरातून जेव्हा ह्या देहातून जेव्हा प्राण नावाची चीज जाते ना निघून, तर काय होतं, एक 5-6 तासामध्ये सगळीकडे फोन फोन जातात हो. केव्हा उचलणार आहे, पुढचं काय प्रोग्राम आहे, फोन काय राहतो, पुढचा प्रोग्राम काय आहे, आम्ही केव्हा निघायचं आहे. सगळेजण पटापट पटापट त्या दृष्टीने तसा टाइम ठरवला जातो. पुढच्या प्रोग्राम नुसार सगळेजण जी मिळेल गाडी त्या गाडीने यायचा प्रयत्न करतात. सगळे आले का ते शेवटचं जे काम असतं ते सगळं अंत्यविधी वगैरे सगळं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लागतो तो आपला फोटो, आणि त्या फोटोवर येतो एक छानसा ताजासा फुलांचा हार. एक छानसा ताजासा फुलांचा हार लागतो. आणि तोही किती दिवस लागतो, तेवढे 12 दिवस 13 दिवस रोज नवीन फुलांचा हार लावला जातो. आणि त्याच्यानंतर ते 12-13 दिवसाची सगळी पूजा वगैरे विधी सगळा झाला त्यानंतर त्याला येतो चंदनाचा, तो प्लास्टिकचा तो फुलांचा हार येतो ना, कोरड्या फुलांचा चंदनाचा, तो लावला जातो. का आता हा हार घडी घडी बदलवायचं काम नाही पडणार. आणि तो फोटो भिंतीला लागून जातो. एक थोड्या दिवसानंतर काही सणांना वगैरे त्याची आठवण काढली जाते, आणि त्याच्यानंतर तो भिंतीवरूनही काढून माळ्यावर किंवा कपाटात ठेवून दिला जातो. आणि आज आपण सगळ्यांसाठी करतो आहे, पण ह्या देहासाठी आपण काय करतो आहे, जे करोडोचं देवाने दिलेलं आहे. आपल्याला आज करोडोचं शरीर देवाने दिलेलं आहे. आज आपले हात पाय सगळे अगदी जागच्या जागी आहेत, व्यवस्थित आहेत. इतक्या करोडोच्या शरीराची आज आपण काय काळजी घेतो आहे, सगळ्यांनी विचार करायचा आहे. का आपण आनंदाचे रिमोट कोणाच्या हातात देऊन ठेवलंय का? छान त्या दिवशी बर्थडे आहे, आपल्या मुलांना घ्या, आवडीच्या मस्त रेस्टॉरंट मध्ये घ्या, जवळची एखादी भेळपुरीची पाणीपुरीची गाडी असेल, तुम्हाला जे आवडतं ते खाऊन तुम्ही तुमचा एन्जॉय करा. आणि रोज थोडेफार जर तुमच्याकडे पैसे जमवून तुम्ही ठेवा, त्या दिवशी मिस्टरांना हक्काने म्हणा ना तुम्ही, चला मी थोडे पैसे जमवून ठेवले आहे, आज माझ्या आवडीच्या रेस्टॉरंट मध्ये मला जे आवडतं ते खायला जाऊ आपण. बघा एकदा, म्हणून आपल्या आनंदाचा रिमोट नका देऊ कोणाकडे. कोणी नुसतं स्टेटसला माझा फोटो ठेवला बर्थडेचा, हॅपी बर्थडे म्हटलं तर मी आनंदित होणार आहे. येस तू ठेवलाय, चल तू पास आहे. तू नाही ठेवलं, चल तू आता आउट माझ्या ह्याच्यातून, मी पण तुला पुढच्या वेळेला बर्थडे विश करणार नाही. हे व्हायला लागलं आहे. मोबाईलमुळे काय झालंय, आपली मानसिकता, आपण मोबाईलची इतकं अटॅच होत जातो आहे ना, तर तो मोबाईल थोड्या वेळ आपल्या डोळ्याला दिसला नाही ना तर आपण कावरं बावरं होऊन जातो, माझा मोबाईल गेला कुठे. आपल्याला त्याच्या पुढे कोणतीच गोष्ट दिसत नाही का माझा मोबाईल गेला कुठे, बापरे त्याची बॅटरी उतरली आणि लाईट नाही, पॉवर नाही, तर आपला जीव एकदम वर खाली होतो का मी आता काय असे पुढचे 2-4 तास काढणार आहे का, याची बॅटरी मी चार्ज नाही करून ठेवली. बापरे. आपल्या आनंदाचं रिमोट नका देऊ कोणाकडे. आपल्या आनंदाचं रिमोट हे आपल्याच जवळ ठेवा. ओके, सर्वांना येतंय लक्षात मला काय म्हणायचं आहे. आता मी ते तुम्हाला समस्या लिहायला लावलेल्या होत्या. ह्या समस्या आहे ना, तुम्हाला एकच दिवस लिहून त्या तुमच्या मिटणार नाहीये. जबाबदाऱ्या तर आहेच आपल्या, त्या आपण त्याच्यातून सुटू शकणार नाही. जबाबदाऱ्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये पार पाडायच्या आहे, पण जबाबदाऱ्यांमध्ये आता आपण स्वतःला पहिले घेणार आहे का मी माझं आरोग्य, माझं स्वास्थ्य, आणि मी पहिले माझं स्वतःचे माझे छंद आरोग्य हे सांभाळून पण मी बाकी माझ्या घरच्यांचंही सगळ्यांचं व्यवस्थित करणार आहे. आता ज्या समस्या आपण लिहिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहे, तुम्हाला 7 दिवस ते 21 दिवस ह्या रोज समस्या लिहायच्या आहे.
रोज लिहायच्या आहेत. आणि त्याचं काय करायचं, आज लिहिलेल्या ज्या समस्या आहे, आता तुम्हाला काय करायचं, क्लास झाल्यानंतर तो पेपर आहे ना वहीमधला फाडायचा आहे आणि त्याचे छोटे 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 तुकडे करायचे आहे. ही समस्या आहे का, अच्छा कामवाली बाई आली नाही, ही समस्या आहे का, मग त्याच्या अजून राग काढायचा, त्या कामवाल्या बाईचा राग त्या पेपरवर काढायचा. सगळ्या समस्या काही दिवसानंतर काय वाटेल माहिती का, तुम्ही जर रोज ही ऍक्टिव्हिटी केली, 7च दिवस करा, तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागेल. पण 21 दिवस करा सगळ्यांनी, मी म्हणते तुम्ही सगळ्या समस्यांमधून निघून जाल याच्यातून. 7 दिवस ते पेपर फाडायचे आणि आपल्या डस्टबिन मध्ये टाकून द्यायचे. छोटे छोटे तुकडे करत बसायचं, त्याच्यावर सगळा राग काढायचा. आणि 21 दिवस जर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी डेली केली तर तुम्ही म्हणणार आहे, मॅडम माझ्या लाईफमध्ये काहीच समस्या नाही, मी आता एकदम हॅप्पी आहे. आणि जो हे करेल त्याला याचा नक्की अनुभव येणार आहे. कमीत कमी 7 दिवस तरी करून बघा. मी म्हणते आहे ना म्हणून करून बघा, 7 दिवस करून बघा तुम्ही, तुम्हाला त्याचा नक्की फरक जाणवणार आहे. ओके, रोज लिहायचं. मॅडम रोज रोज नवीन कोणत्या समस्या लिहायच्या, नवीन नाही काढायच्या, त्याच आपण ज्या रोजच्या आहे आपल्या ज्या समस्या, त्या काही रोज बदलणार नाहीये, त्या आजही त्याच आहे, उद्या पण त्याच राहणार आहे. त्याच लिहिल्या तरी चालणार आहे तुम्ही, पण रोज लिहून काढा. आणि रोज त्यांचे छोटे छोटे सगळा राग त्याच्यावर काढायचा आपला. दिवसभरात ज्याही व्यक्तीचा राग आलेला असेल तो सगळा त्याच्यावर काढा. ओके, तर आता आपण एक छानसं मेडिटेशन घेणार आहोत. त्या मेडिटेशन मध्ये ना आपल्याला समोरच्या व्यक्तीला माफ करून टाकायचं आहे आणि मोठ्या मनाने त्यांची माफी देखील मागायची आहे. का कळत न कळत आपल्याकडनं चुकून एखादी शब्द त्यांना बोलला गेला असेल आणि जर त्यांचं जर मन दुखलं असेल तर त्याच्यासाठी आपण त्यांची माफी मागणार आहोत. आणि आज आपण इथे मागितलेली माफी युनिव्हर्स त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. ओके, आहे सगळे रेडी? ही ऍक्टिव्हिटी करायला सगळेजण रेडी आहे? चालेल. बघा, हा आपला पहिला दिवस आहे, रेकीचा आत्मशुद्धीकरणाचा पहिला दिवस असतो. तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःला दिल से खाली हो जाना है. आज हमें क्या करना है, मन से खाली हो जाना है. जेव्हा आपण रिकामे हो ना, तेव्हा उद्यापासून आपण व्हॉट इज रेकी, रेकी म्हणजे काय, ही सर्व पॉझिटिव्ह एनर्जी उद्यापासून आपण शिकणार आहोत. ओके, चालेल. चला आता सर्वांनी मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या आणि आरामदायी अवस्थेत बसा. मी माझा व्हिडिओ बंद ठेवणार आहे. का, कारण ना माझं थोडंसं मग कॉन्सन्ट्रेशन हलतं. बाकीचे लोक काय करतात, डोळे असे बारीक बारीक उघडतात, अरे सगळ्यांनी उघडले का, सगळे कसे बसले आहे, मग ते बघण्यात मला बऱ्याच वेळा हसायलाही येतं किंवा मग माझं कॉन्सन्ट्रेशन हलून जातं. म्हणून मी माझं मेडिटेशन घेताना व्हिडिओ बंद ठेवणार आहे. ओके, तर तुम्ही बंद नका करू, तुम्हाला ती एनर्जी मिळणार नाही मेडिटेशनची, म्हणून तुम्ही व्हिडिओ बंद नका करू. जेही लोक व्हिडिओ ऑन ठेवतील त्यांना मेडिटेशनची पूर्ण एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. ओके, सगळ्यांनी मेडिटेशनसाठी रेडी व्हा. आरामदायी अवस्थेत बसा. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. सर्वांनी आधी एक चेक करून घ्या, आपले माईक म्यूट आहे का, सगळ्यांनी चेक करा. सगळ्यांनी आधी आपले माईक म्यूट करून द्या, आपल्यामुळे कोणालाच त्रास व्हायला नको. व्हेरी गुड. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
प्रत्येक श्वास आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, कष्ट, तणाव काढून टाकत आहे, काढून टाकत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरातील दुःख, कष्ट, तणाव सर्व निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासात आपल्याला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज आपण जे दिव्य प्रवासाला जाणार आहोत, हा दिव्य प्रवास आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींपासून आपल्याला मुक्त करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. जेवढे सहजतेने तुम्ही या सूचनांचे ग्रहण करणार, तेवढ्याच सहजतेने या ध्यान साधनेचा अनुभव तुम्ही घेऊ शकणार आहात. चला तर मग सुरू करूया या दिव्य यात्रेला, एका दिव्य यात्रेला. आता तुम्ही जिथे बसला आहात, तिथून तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निघाला आहात. दिव्य प्रवासाला निघाला आहात. आता आपण मुख्य दारापर्यंत पोहोचलो आहे. बंद डोळ्यांनी या सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलं गेलेलं आहे. आणि हळूच तुम्ही त्या कार्पेटवर पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. आजूबाजूला सुंदर विविध रंगाची फुलं आहेत. त्या फुलांकडे बघून आणि त्या फुलांचा जो मनमोहक सुगंध आहे, त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालेलो आहोत. एकदम प्रसन्न झालेलो आहोत. आणि हळूवार आपण त्या लाल कार्पेटवरून पुढे जातो आहे. हळूवार आपण त्या एक एक पाऊल पुढे जातो आहे. थोडा वेळ गेल्यानंतर एक सुंदर अशी कार आपल्यासाठी रस्त्यावर थांबलेली आहे. त्या ड्रायव्हरने कार ते तुम्हाला पाहताच तुमच्यासाठी दार उघडलं आहे. मोठ्या आदराने आपल्याला कारमध्ये बसवलेले आहे आणि आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण एका मोठ्या दालनासमोर पोहोचलेलो आहे. एका मोठ्या दालनासमोर आपण पोहोचलेलो आहोत. आणि तिथे त्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि आपल्यासाठी आदराने दार उघडलं. हळूवार तुम्ही त्या दालनाच्या दिशेने निघालात आणि तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी त्या दालनाचे दार उघडले गेले. सुंदर असा संगमरवरी मोठा हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तेथे आहे. आणि त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. लाल रंगाचे एक सुंदर आसन तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन बसला आहात. त्या आसनावर तुम्ही स्थानपन्न झालेला आहात. हळूवार आता पुढचा प्रवास सुरू होत आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही त्या गोष्टी कराल, तेवढा या ध्यान साधनेचा अनुभव आपल्याला येणार आहे. तर गेल्या 24 तासात आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या, काही घटना चांगल्या होत्या, काही वाईट होत्या, काही मनाला प्रसन्नता देणाऱ्या होत्या, तर काही मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना होत्या, त्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहेत. आणि नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टींसाठी जेही लोक जबाबदार होते, त्यांच्या दुःखासाठी जे लोक जबाबदार होते, त्या सर्वांना माफ करून टाकायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याला जर कोणी दुःख दिलं असेल, त्या सर्वांना माफ करायचं आहे. आपण कोणाच्या दुःखाचे कारण बनलो असेल, तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. शब्दाने, कृतीने
कशानेही दुखावले असेल तर त्यांची आपल्याला मनोमन माफी मागायची आहे. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्ट आहोत, म्हणून आपण इथे सहजतेने मागितलेली माफी ह्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील 1 महिन्याचा काळ आठवायचा आहे. हे जीवन एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा संचय आहे. गेल्या 1 महिन्यात अनेक घटना आपल्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व घटनातील चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहेत. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहेत. कळत न कळत आपल्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, त्या सगळ्यांची मनोमन माफी मागायची आहे. त्या सगळ्यांची मनोमन आपल्याला माफी मागायची आहे. ज्यांनीही आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आपलं चुकलं असेल तर त्यांची माफी मागा. सगळ्यांना माफ करून टाका. हळूवार आता आपण 1 वर्षाच्या क्षणांमध्ये जाऊया. 1 वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, आठवा त्या क्षणांना. अनेक घटना घटित झालेल्या आहेत. गेल्या 1 वर्षात काही दडपणाचे क्षण असतील, काही आनंदाचे क्षण असतील, काही सुख होते तर कधी दुःख होते. त्या सर्व क्षणांना आठवा. गेल्या 1 वर्षामध्ये सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवा. आणि कळत न कळत आपण कोणाला दुखावले असेल, शब्दाने किंवा कृतीने, त्या समोरच्या व्यक्तीला आठवून त्याची माफी मागा. त्या समोरच्या व्यक्तीला आठवून त्या व्यक्तीची माफी मागा. आणि 1 वर्षामध्ये आपण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागा. ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्या लोकांना माफ करून टाका. कोणाच्या शब्दांनी किंवा कृतीने आपण स्वतः दुखावले गेलो असेल त्यांना माफ करून टाका. माफ करून टाका. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. 10 वर्षामध्ये जेही तुम्ही जीवन जगलात त्याच्यातही कुणाचं शालेय जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, तर कुणाचं नव्या करिअरचं जीवन असेल. आठवा ते क्षण. जीवन म्हणजे एकानंतर एक घटनांचा संचय आहे. सगळ्या मनाला दुःख देणाऱ्या घटना आज आपण संपवायच्या आहेत. आज जीवनातून आणि त्या सगळ्यात चांगले क्षण जे आहे आपण जगलेलो आहे त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. बघा, काही आजारपण आपण समोर गेलो असेल. बघा, काही आजारपणांना आपण सामोरे गेलो असेल. काही लोकांना आपण जीवनातून गमावलेले असेल. काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आली असेल. काही दुःखाचे कारण असतील. आज मन से खाली हो जाना है. आज मनाने पूर्ण रिकामे व्हायचे आहे. कारण जोपर्यंत मन खाली होणार नाही तिथे आपण पॉझिटिव्हिटी टाकू शकणार नाही. म्हणून आपल्याला ज्याही लोकांबद्दल मनामध्ये राग असेल, अशी एनर्जी असेल, त्या सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे. आणि कळत न कळत आपल्याकडून बघा, अगदी बालपणाचा क्षण आठवायचा असेल, आपण कुणाला दुखावले आहे तर त्यांची माफी मागायची आहे. माफी मागा त्यांची, की आपण त्यांना शब्दाने, कृतीने दुखावले असेल. जस्ट माफी मागा. जस्ट माफी मागा. आता बघा, आपण त्या सुंदर क्षणांमध्ये जात आहोत. तो सुंदर क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. कल्पना करा की ज्या दिवशी पहिल्यांदा या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबियांना जो आनंद झालेला होता, आठवा तो आनंद. बघा, त्यावेळेस देवाने आपल्या जवळ कोरी पाटी दिलेली होती. या जीवनामध्ये परमसुख, समाधान,
आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याची त्या क्रिएटरने आपल्या हातात कोरीपाटी दिलेली होती. दीर्घ आयुष्य निर्माण करण्यासाठी एक कोरीपाटी आपल्याजवळ दिलेली होती. आज ती कोरीपाटी हातात घेऊन छातीजवळ घट्ट पकडायची आहे, कारण आपल्याला ती कोरीपाटी घेऊन परत यायचे आहे. त्या कोऱ्या पाटीला सोडू नका, कारण त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. घट्ट पकडा ती पाटी. ती पाटी घेऊन तुम्ही त्या दालनात आलेला आहात. आज ती पाटी घेऊन तुम्हाला तिथून उठायचे आहे. त्या ध्यान मंडपातील त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जगात येण्यासाठी तिथून उठायचे आहे. त्या दालनाच्या बाहेर यायचे आहे. पण आता तुमच्या हातात एक कोरी पाटी आहे. ती म्हणजे आपल्या या जीवनातील संपूर्ण आनंद द्यायचा आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपन्न करायचं आहे. एक दीर्घायुषी जीवन जगण्याचा आनंद घेऊन आपल्याला परत यायचे आहे. ती कार आपली वाट बघत आहे. खूप आदराने त्या ड्रायव्हरने आता आपल्यासाठी दार उघडलं आहे. आता मात्र आपण त्या ड्रायव्हरचं स्वागत आता आपण एका दिव्य स्माईलने केलेलं आहे. दिव्य स्मित हास्याने केलेले आहे. कारण आता अंतर्मनात एक वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. कारण आता अंतर्मनात एक वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. सुंदर स्माईल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलेलो आहे आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जणू सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे, आनंद जाणवत आहे. सर्वत्र सर्वत्र आनंद जाणवत आहे. आणि याच आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये, याच दिव्य आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास पुढे जातो आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती गाडी आपल्या घरासमोर येऊन थांबली आहे. येथून आपण ध्यान साधनेला सुरुवात केली होती, त्या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. मनामध्ये दिव्य प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आज आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे. चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आलेली आहे. आपल्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आलेली आहे. आणि आता आपल्याला जीवन जगण्यासाठी जो आनंद लागतो, जे सुख हवे आहे, जे समाधान हवे आहे, ते सुख, ते समाधान, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तिथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. दिस इज युअर, दिस इज युअर. आणि या आनंदातच चेहऱ्यावर सुंदर स्माईल आलेला आहे. ही स्माईल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. ही स्माईल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. जे स्माईल आज आपण जीवन जगत आहोत, ते दिव्य आणि सुंदर स्माईल आपल्या चेहऱ्यावर आलेला आहे. ते दिव्य आणि सुंदर स्माईल आपल्या चेहऱ्यावर आलेला आहे. इथून पुढच्या पूर्ण आयुष्यात याच आनंद स्माईल सोबत आपण जगणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यही तो आप हो, यही तो आप हो. सुंदर, प्रसन्न और स्वस्थ एक दिव्य एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे आणि आपण खूप सुंदर स्माईल करतो आहे. आपण खूप सुंदर स्माईल करतो आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच दिव्य स्माईल सोबत हळूवार वापस यायचे आहे. हळूवार वापस यायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. दोन्ही हात आपल्या एकमेकांवर रब करायचे आहे.
दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. आपल्या हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे. चला, कसं वाटतंय सांगा. कोणी माफ केलं? कोणाला एकदम शांत आणि रिलॅक्स वाटतं आहे? भारती जाधव मॅडम बोला. हॅलो मॅडम. हा बोला. हा, मला जरा एक क्वेश्चन विचारायचं होतं तुम्हाला. तुमचं हे ऑन करा ना, व्हिडिओ ऑन करा ना, मला बघू द्या ना तुम्हाला. हा, हॅलो. हा बोला ना. एक मिनिट, व्हिडिओ का नाही आला? हॅलो. हा दिसताय आता, बोला. हा, मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं होतं. जर म्हणजे ना, काही वेळा रिलेशनशिप मध्ये इतक्या कॉम्प्लेक्सिटी होतात की खूप प्रॉब्लेम्स होतात. तर ज्या लोकांशी आपलं कम्युनिकेशन पूर्णपणे बंद झालं आहे, तर अशा लोकांशी आपण इनिशिएट कसं करायचं, हा याच्यासाठी मी स्पेशल अट्रॅक्ट झाली ऍक्च्युली तुमच्या कोर्समुळे. तर विल यू प्लीज गाईड मी इन आज आपण तेच केलेलं आहोत. आज रिगार्डिंग आपण काय दिस? केलं? येस, आपण आज तेच केलेलं आहे की जेही लोक आपले होते आपल्या लाईफमध्ये, अशी मी आधीच बोलली का कोणाच्या ना कोणाच्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती असते का तिचं नाव जरी काढलं तर आपल्याला राग येतो. तर आज आपण तेच केलं मेडिटेशन मध्ये, का सगळ्या लोकांना माफ करून टाकलं. आज आपल्याला दुसऱ्याला बदलवायला जायचं नाहीये, स्वतः बदलायचं आहे. पण मॅडम कसं आहे, ते आपल्याला दुसऱ्याला नाही बदलायचं आहे, पण आपल्याला एकदा कम्युनिकेशन करणं जरुरी आहे, जे होत नाहीये मॅडम, ते सॉल्व्ह करण्यासाठी. हा तर ते येस, मग तुम्ही एक कॉल करू शकतात. त्या व्यक्तीला एक कॉल करा आणि सहज खुशाली विचारा, हॅलो कशा आहात, कसं काय आहे, मॅडम, ते तब्येत इतकं ठीक सोपं नाहीये जितकं ते दिसतं. नाही इतकं आहे, पण सोपं त्याला आपण नाही. सोपं करायचं आहे. तुम्ही हम्म. एकदम, आपल्याला काही वेळेला अगदी लहान मुलासारखं वागावं लागतं. लहान मुलांच्या मनात काहीच नसतं बघा, ते एकदम निष्पाप राहतात. तसं आपल्याला वागून एक फोन करायचा आहे. समोरची व्यक्ती रागात दिसली तर म्हणा, अगं चुकून लागला, आणि बोलायला सुरुवात करायची आहे. चला आता चुकूनच लागला तर बोलूया, कशा आहात, काय आहे, सगळ्यांच्या तब्येती कशा आहेत, मुलं कशा आहे, आणि बोलायला सुरुवात करा तुम्ही. बरं, ठीक आहे. थँक्यू मॅडम. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला पकडून ठेवणार आहे तोपर्यंत समोरची व्यक्ती पण पकडून ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला एक सांगते, जसं आपण एक फोन करायला इथे हे करतो आहे, तसं आपल्या एका फोनची कोणीतरी वाटही बघत आहे. एक तर फोन तिकडून येऊ द्या, मग मी बोलायला तयार आहे. एक फोन तिकडूनही आपली वाट बघतो आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. बरं, ठीक आहे. ओके, बघूया कसं. चालेल चालेल. येस, चालेल. अजून वल्लभा वल्लभा मॅडम बोला. हॅलो. हॅलो मॅम. हा बोला मॅडम. हा नाही मॅम, खूप रिलॅक्स वाटलं. येस. आणि आणि असं भरून भरून येत होतं. येस आता येस एकदम भरून भरून आल्यासारखं वाटत होतं. येस येस. आणि सगळे आजूबाजूचे लहान मुलं होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केला होता मेडिटेशन साठी. हा ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. अशा वेळेस तुम्ही करू शकतात. पण काय होतं, काही जण ना लॅपटॉप समोर किंवा मोबाईल समोर असतात आणि व्हिडिओ बंद करून बसलेले असतात, मग त्यांना एनर्जी तेवढी देता नाही येत मला, असं होतं. ओके. हो हो. हा येस. उत्तरा मॅडम बोला. थँक्यू मॅम. छान वाटलं. हो हो, थँक्यू. मेडिटेशन करून छान वाटलं. म्हणजे मला 2007-08 पासून मेडिटेशनची सवय आहे. माझं रविशंकर सरांचं आर्ट ऑफ लिव्हिंग झालंय. त्यामुळे मी तेव्हापासून मेडिटेशन करते. योगा असतो माझा. आणि माझे बरेचसे ह्या रिलेटेड बरेचसे क्लास झालेत. मनी रेकीचा क्लास झालाय आणि त्याची प्रॅक्टिस पण चालू आहे माझी. आणि अंकशास्त्र, ज्या रेमेडी, सेजिल सिम्बॉल्स ते पण झाले माझं.
त्यामुळे जरा असं माझं सुरुवातीपासूनच थोडंसं माइंड जरा फ्रेश आहे आणि आज तुमच्या क्लासमुळे परत एकदा झालं. अरे वा, खूप छान. थँक्यू. थँक्यू. अजून अजून कोणाला कसा वाटला? मेडिटेशनने कसं वाटतंय? हलकं वाटतंय का नाही? हा, बोला स्वाती मॅडम. छान वाटलं. म्हणजे मी अगोदर मेडिटेशन करते, म्हणजे योगा वगैरे पण चालू आहे. पण मी सध्या जरा डिप्रेशन मध्ये गेलेले, मी त्याच्यासाठी क्लास जॉईन करते. म्हणजे कसं गेलं काय, माझ्या डिलिव्हरी नंतर डिप्रेशन मध्ये गेले, मला सारखी चक्कर आणि मनात अशी भीती बसलेली. लक्ष लागत नाही, डोकं पण काय करावं ते पण कळत येस नाही. येस, तुम्ही आता ह्या आपल्या 6 दिवसातच तुमच्या लाईफ मध्ये खूप चेंजेस तुम्ही अनुभवणार आहात. ओके. आणि सारखं डोळ्याला अंधारे वगैरे, म्हणजे असं पूर्ण डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालंय. येस येस, आता ह्या 6 दिवसातच तुम्हाला खूप आराम पडून जाईल त्याच्यामध्ये. ओके, 6 दिवस कंटिन्यू राहा सोबत, तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. मनवा मॅडम. थँक्यू. मनवा मॅडम कुठे आहे? बघा, आपल्या ना 4 स्क्रीन आहेत, त्याच्यात जे हँड राईज करतात ना ते पटकन पुढे येतात, आणि जे मेसेज करतात ना त्यांना मला बघावं लागतं कोणत्या स्क्रीनवर आहे. ओके, मनवा मॅडम, काही बोलायचंय का तुम्हाला? चालेल. हे बघा, मी काय करते, ग्रुप आपला ओपन करते. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला आणि मेडिटेशन वगैरे कसं वाटलं, आपला क्लास कसा वाटतो आहे, हे तुम्ही त्याच्यावर शेअर करू शकता. आणि उद्या आपण रेकी लेवल 1 ला स्टार्ट करतो आहे, आणि उद्यापासून आपलं व्हॉट इज रेकी सगळं सुरू होणार आहे. आज आपला पहिला दिवस होता तर स्वयंशुद्धीचा होता. आज आपल्याला मनातून रिकामं व्हायचं होतं. ओके, थँक्यू मनवा मॅडम, थँक्यू. चालेल, चला मी आता ग्रुप ओपन करते आणि ग्रुपवर तुम्हाला दुपारपर्यंत रेकॉर्डिंग मिळून जाईल आजची. ओके. आणि आपल्या क्लासची जी लिंक आहे, उद्यापासून आपला क्लास चालू होतो आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमचे फ्रेंड सर्कल, नातेवाईक यांना तुम्ही शेअर करू शकता, ते देखील उद्यापासून जॉईन होऊ शकतील. ओके. चालेल, चला आपण आता सर्वजण इथे थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. थँक्यू. येस. थँक्यू मॅम.